हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आपण अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर काय केले पाहिजे किंवा काय नाही केले पाहिजे या महत्त्वाच्या गोष्टीचा काल आपण आढावा घेतला. तर आज आपण पाहणार आहोत घरातील अक्षय भरभराटीसाठी आणि पितरांच्या अक्षय कृपा आशीर्वादासाठी आपण काय करू शकतो. भविष्य पुराणानुसार अक्षय तृतीयेला सतयुग आणि त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता असे सांगितले जाते. तसेच या दिवशी केलेले कार्य हे अनंत पटीने फळप्राप्ती करून देणारे असते. जे तुम्ही कोणत्याही प्रकारचे चांगले कार्य करा किंवा वाईट कार्य करा, ते अक्षय तुम्हाला फल देणार आहे. त्यामुळेच आजच्या दिवशी अनेक गोष्टी चांगल्याच आपण करत असतो. शास्त्रानुसार अक्षय तृतीयेला भगवान महाविष्णूंचा 24 जो अवतार होता, त्या 24 अवतारांपैकी 3 अवतार याच दिवशी झाले होते. ज्यामध्ये सर्वप्रथम परशुराम अवतार, नरनारायण अवतार आणि हयग्रीव अवतार हे अवतार धारण झाले होते. अक्षय तृतीयेला आपण सकाळी सकाळी उठल्याबरोबर मन प्रसन्न राहण्यासाठी मोबाईलवरती रामरक्षा स्तोत्र लावायचं आहे. विष्णू सहस्त्रनामाचं स्तोत्र लावायचं आहे. ज्यांना येत असेल ते अंघोळ वगैरे झाल्यानंतर म्हणू देखील शकता. घरातल्या गृहिणींनी सर्वप्रथम या दिवशी लवकर उठावे, आपलं घर अंगण स्वच्छ करून सडा रांगोळी काढावी आणि उंबरठ्याला हळदीचं लेपन हे जरूर केलं पाहिजे. या दिवशी तुम्ही रांगोळी काढून मंगल पवित्र कलशाची पाण्याने भरलेला तांब्याचा कलश दरवाजाच्या रांगोळीच्या बरोबर उजव्या साईडला ठेवून त्यामध्ये पाणी भरून नाणे, सुपारी, अक्षदा टाकून हळदी कुंकू वाहून त्यामध्ये तुम्ही फूल लाल किंवा पिवळे फूल त्यामध्ये ठेवायचे आहे. हे झालं मंगल कलश स्थापन. त्यानंतर तुम्ही आपल्या घरातील जेव्हा देवपूजा वगैरे करणार आहात, घरातील जे कोणी करतात देवपूजा, तर त्यांनी आपल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी घरातील बाळकृष्णाच्या मूर्तीवर किंवा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तुमच्याकडं किंवा विष्णू लक्ष्मीची मूर्ती देखील अनेकाकडे असते, तर साध्या पाण्याचा जरी अभिषेक केला तरी चालणार आहे. शक्य असेल तर पंचामृताचा अभिषेक करावा किंवा काहीच नाही मिळाले तर साध्या दुधाचा अभिषेक देखील देवाला अतिप्रिय आहे. कारण आपण जे सगळं करतो त्यामागची भावना किती शुद्ध आहे, तुम्ही किती मनोभावे करताय, किती श्रद्धेने करताय, हे कोणतेही कार्य तुम्ही किती श्रद्धेने आणि मनोभावे करताय, त्यामध्येच तुमचं सर्व जे काही तुम्ही अर्पण करताय ते देवाला येत असतं. देवापर्यंत ही सेवा तुमची नक्की पोहोचत असते. घरातील उंबरठ्याला स्वच्छ हळदीचे लेपन करून त्याचबरोबर दरवाजा देखील स्वच्छ पुसून तुम्ही दरवाजावर देखील स्वस्तिक हळदीने काढायचं आहे. शुद्ध जल किंवा दुधाचा अभिषेक तुम्ही या दिवशी माता लक्ष्मीला देखील करायचा आहे. अभिषेक करत असताना कनकधारा स्तोत्राचे पठण तुम्हाला करायचे आहे किंवा मोबाईलवरती तुम्ही लावू शकता अभिषेक करता करता. ज्यांना म्हणता येतं त्यांनी म्हणायचं आहे. श्री सुक्ताची 16 आवर्तने आजच्या दिवशी करणे खरंच खूप लाभदायक आहे. ज्यांना स्थिर लक्ष्मी हवी आहे, पैशाची चणचण भासते, त्यांनी आजच्या दिवशी 16 आवर्तने जरूर म्हणावीत. मोबाईलवर लावली तरी चालणार आहे. तसेच महालक्ष्मीवर किंवा आपल्या कुलदेवीच्या मूर्तीवर किंवा टाकावर तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करताना हे 16 आवर्तने श्री सुक्ताचे तुम्ही लावायचे आहे. त्यानंतर महालक्ष्मी अष्टक आपण म्हणायचे आहे. 16 पाठ किंवा 108 पाठ करायचे आहे. अष्टक अगदी छोटंसं आहे, सोपं. ते तुम्ही करायचं आहे. कारण आपल्याला जे हे अभिषेकानंतर आपण कुंकुमार्चन केलेलं आहे श्री सुक्ताने व महालक्ष्मी अष्टकाने, ते एका डबीमध्ये कुंकू तुम्ही दुसऱ्या दिवशी भरून ठेवायचं आहे व रोजच्या रोज कपाळी लावायचे आहे. कारण हे अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर कुंकुमार्चन केलेले कुंकू हे साधारण राहत नाही. याची ऊर्जा, पावर, पवित्रता ही अक्षय आपल्यासोबत कायम राहते. अक्षय जे आहे लक्ष्मी मातेचा कृपा आशीर्वाद आपल्यासोबत राहतो आणि हे सिद्ध केलेलं कुंकू तुम्ही महत्त्वाच्या कामाला कुठेही जाताना वापरू शकता. त्यामुळेच या सिद्ध केलेल्या कुंकवाचा खूपच आपल्याला असर दिसू शकतो. हा टिळा कपाळी लावताना
तुम्ही लक्ष्मी मातेचे किंवा कुलदेवीचे मनोमन स्मरण करायचे आहे. याचबरोबर संध्याकाळी सिद्ध कुंजिका स्तोत्राचे तुम्ही पाठ करायचे आहे किंवा श्रवण करायचे आहे मोबाईलवरती लावून. 21 किंवा 16 पाठ तुम्ही जरूर करा. यातील कोणत्याही स्तोत्राचे, वरील जे काही मी सांगितले त्यातील कोणत्याही स्तोत्राचे पठण तुम्ही करू शकता किंवा जसा जसा दिवसभरामध्ये वेळ भेटेल तसे तुम्ही मोबाईलवरती हे मोठ्या आवाजाने, पूर्ण घरामध्ये आवाज घुमेल अशाने तुम्ही लावायचं आहे. या स्तोत्राच्या ज्या पॉझिटिव्ह ऊर्जा लहरी संपूर्ण घरात पसरणार आहेत, त्यामुळे अनेक प्रकारच्या निगेटिव्हिटी दूर जाणार आहे. याशिवाय ज्यांच्याकडे बघा श्रीयंत्र आहे, त्यांनी श्रीयंत्राला आज अंघोळ घालून म्हणजे साध्या गुलाबजल मिश्रित पाण्याचा अभिषेक करायचा आहे श्रीयंत्राला. कुंकुमार्चन देखील करायचे आहे. हे कुंकुमार्चन करताना तुम्हाला ललिता सहस्त्रनाम मोबाईलवर चालू ठेवायचे आहे किंवा तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही म्हणायचे आहे. एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील जाप करायचा आहे कुंकुमार्चन झाल्यानंतर. आपल्या कुलदैवतेचे मनोमन स्मरण करून 11 वेळा कुलदेवतेच्या नावाचे नामजप आपल्याला करायचे आहे. जरी काही नाही जमले तुम्ही तरी कुलदेवतेचे मनोमन स्मरण करून नामस्मरण नक्की करा. गोडाचा नैवेद्य आजच्या दिवशी दाखवला जातो. तो नैवेद्य जरूर दाखवा. संध्याकाळी दरवाजामध्ये दिवा जरूर लावा. साध्या तेलाचा लावा, तुपाचा लावा. व ज्यांना होम हवन करणे शक्य नाहीये, त्यांनी गुगळ आणि लोबान दोन्ही मिक्स करून त्याची घरभर सगळीकडे फिरवायची आहे. हा जो आहे गुगळ आणि लोबानचा उपाय, हा खूप चमत्कारिकरित्या तुम्हाला निगेटिव्हिटीपासून दूर करतो. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. पितरांचे कशी आपण सेवा किंवा तर्पण करायचं आहे ते पाहूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.